आता सांग विक्रम, तू अजूनही रागिणीचा तिरस्कार करतोयस? जे झालं त्या सगळ्याला तू अजूनही रागिणीला जबाबदार धरतोयस? विक्रम, या सगळ्यामध्ये त्या बिचारीची काही चूक नाहीये रे. हे जर सत्य असेल नील भैया, तर यापुढे भैया साहेबांना आमचा भाऊ म्हणून घ्यायला आम्हाला लाज वाटेल. पण हे सत्य आहे विक्रम. इतका मोठा कट रचला भैया साहेबांनी, इतके खोटे वागले भैया साहेब. नील भैया, तर यापुढे रागिणी वहिनींच्या नजरेला नजर मिळवताना आम्हाला लाज वाटेल. कुठल्या शब्दाने आम्ही त्यांची माफी मागू, नकळत का होईना, पण आमच्याकडून चूक झाली आणि त्याची कबुली आम्हाला द्यायलाच पाहिजे. पुढे बाहेर चाललीस? हां, नील भैयांना भेटायला हॉस्पिटलमध्ये चालली. देव, अजूनही तू त्या राजशिर्केमध्येच गुंतली आहेस. एवढं सगळं घडल्यानंतर खरं तर तू इथे थांबायला हवंस. तुला असं वाटत नाहीये तू स्वतःवर संकट ओढवून घेतेस? साक्षी, अगं त्यांना गरज आहे माझी. देव, ह्या विषयावर चर्चा करण्यापेक्षा मला असं वाटतं की तू त्यांच्यापासून लांब राहावंस. हे तुझ्यासाठी आणि आपल्या सगळ्यांसाठी चांगलं. देव, रागिणी वहिनी आणि नील भैयांना एकत्र आणण्यात तुझा हात आहे. हे जर राजशिर्केंना कळलं तर काय होईल याची तुला कल्पना आहे का? साक्षी, त्या दोघांना एकत्र आणून मी काही चुकीचं केलंय असं मला अजिबात वाटत नाही. ठीक आहे, आपण असं समजूया की हे चुकीचं नाहीये. पण आता ते एकत्र आलेत ना, मग त्यांचं ते बघून घेतील. तू जाणून बुसून पुन्हा का तिथे जातेस? कारण आजही त्यांना गरज आहे माझी. साक्षी, मी फक्त मदत करते त्यांची. तुम्ही प्रत्येक गोष्ट माझ्या आणि विक्रमच्या नात्याशी का जोडता? साक्षी, अगं माणुसकीच्या नात्याने मी त्यांची मदत करते असं समज. मी येते. चूक झाली वहिनी आमच्याकडनं. माफ करा मला. आतापर्यंत आम्ही तुम्हाला चुकीचं समजत होतो. तुमच्यामुळे नील भैयांच्या आयुष्याचं नुकसान झालं असं समजत होतो. पण या सगळ्याचा सगळ्यात जास्त परिणाम आमच्या आयुष्यावर झाला वहिनी. या एका घटनेमुळे आमचा प्रेमावरचा आणि स्त्रियांवरचा विश्वास उडाला. तुम्हाला आम्ही खूप महान समजत होतो. प्रेमळ बायको, प्रेमळ वहिनी, जगातला आदर्श जोडपं समजत होतो तुम्हाला. पण एक दिवशी अचानकपणे तुम्ही नील भैयांच्या आयुष्यातून निघून गेला. तुमच्याविषयीचा सगळा आदर धुळीला मिळाला. खूप तिरस्कार वाटला आम्हाला तुमचा. असं वाटलं की तेव्हा असं वाटलं की प्रेम बिम सगळं खोट आहे तो फक्त व्यवहार आणि स्वार्थ. पण आम्ही चुकीचं समजत होतो भाई.
खरं तर आमचे भैयासाहेब असं वागू शकतील याची आम्ही कधी कल्पनाही केली नाही. आम्हाला माफ करा वहिनी, प्लीज. प्लीज आम्हाला माफ करा. भाऊजी, माझा कुणावरही राग नाही किंवा कुणाबद्दल तक्रारही नाही. जे झालं ते झालं. आम्ही पुन्हा एकत्र आलो हेच आमच्यासाठी खूप आहे. हा, फक्त तुम्हाला एक विनंती आहे. भाऊजी, तुम्ही तुमचा दृष्टिकोन बदला. नकळतपणे का होईना पण तुमच्या मनात प्रेमाबद्दल आणि स्त्रियांबद्दल जो गैरसमज निर्माण झाला तो दूर सारा. भाऊजी, प्रेमात आणि स्त्रीत खूप मोठी ताकद असते. या ताकदीच्या जोरावर स्त्री आपलं प्रेम मिळवते. वहिनी, तुम्ही इथे कशा आल्या? नील भैयांची तुमची भेट कुठे झाली? याचं सारं श्रेय देवयानीला आहे. आज तिच्याचमुळे तुमचे नील भैया तुम्हाला दिसतात. काय? देवे, पण तिचा काय संबंध वहिनी? मी इथे परत आले पण माझ्या मनात भैया साहेबांविषयीची भीती एक घर करून होती. त्यामुळे इच्छा असतानाही मी नीलला भेटायचा प्रयत्न केला नाही. त्याच दरम्यान तुमच्या आणि देवयानीच्या लग्नाच्या बातम्या टीव्हीवरून आणि वर्तमानपत्रातून झळकत होत्या. मी देवयानीचा पत्ता शोधून काढला. तिला जाऊन भेटले. तिला सावध करण्याचा प्रयत्न केला. तुमच्याशी लग्न न करण्याबाबत सुचवलं कारण तिच्या वर्तमान काळात मी माझा भूतकाळ पाहत होते. मी तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण सगळं व्यर्थ होतं. माझी गोष्ट ऐकूनही ती तिच्या मतावर ठाम होती कारण तिचं तुमच्यावर मनापासून प्रेम आहे. तिनेच नीलला शोधून काढलं. त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. आम्हाला दोघांना एकत्र आणलं. आम्ही जन्मभर तिचे ऋणी राहू. तिचे आमच्यावर खूप उपकार आहे. नीला, देवयानी, तू? विक्रमला नील भैयांबद्दल कसं कळ? कोणी सांगितलं त्याला? नीलने फोन केला होता. तू नको म्हणत असताना. कारण खरं काय हे त्यांना कळावं असं नीलला वाटत होतं. मॉम, आज दुपारी मी शॉपिंगला जाणार आहे. तू येशील माझ्याबरोबर? ओ देशमुख, पाणी वाचवा. लक्ष कुठे आहे? हा, माझ्याशी बोललीस का? वा, मी काय इतका वेळ भिंतींशी बोलले? मॉम, काय झालंय? तू इतकी अशी टेन्शन मध्ये काय आहेस? प्रॉब्लेम आहे काही? छे ग, प्रॉब्लेम कसला? राहू, तुला एक विचारू? कम ऑन मॉम, तू अशी माझी परमिशन का घेतेस? विचार ना. राहू, तू साईन करण्यापूर्वी ते कॉन्ट्रॅक्ट वाचलं होतंस? ऑफकोर्स, त्याशिवाय का मी ते साईन केलंय? नक्की वाचलं होतंस तू? म्हणजे त्यात काय अटी दिल्या आहेत त्याबद्दल विचारते मी. हो, पण तू असं का विचारतेस? मी तुझं कॉन्ट्रॅक्ट देवयानीला दाखवलं. ती म्हणाली की त्यात अशा काही अटी आहेत
की त्या जर तू नाही पाळल्यास तर तुला 25 लाखाची नुकसान भरपाई द्यावी लागेल. मॉम साहजिक आहे. अगं ती लोक माझ्यासाठी केवढं काय काय करणार आहेत, केवढी मेहनत घेणार आहेत. हाच खऱ्या अर्थाने त्यांच्यामुळे माझं स्वप्न पूर्ण होणार आहे. ते माझ्यासाठी इतके पैसे खर्च करायला तयार असतील तर त्यांच्या माझ्याकडून थोड्या का होईना अपेक्षा असणारच ना. श्राऊ, ते सगळं ठीक आहे, पण एवढी मोठी रक्कम. मॉम रिलॅक्स. फर्स्ट ऑफ ऑल मी अशी वेळ येऊच देणार नाही. खरं सांगतेस? हो य. बघ, मी उगाच घाबरले होते. मला माहीत होतं माझी श्राऊ असं कधीच होऊ देणार नाही. तुझ्याशी बोलले आणि आता कुठे जीवात जीव आला. हे ठेवू ना. मॉम तू काही काळजी करू नकोस आणि असा विचार मनात आणूच नकोस. असं काही होणार नाही ग. आणि समजा तसं झालं तरी तुझी श्राऊ ही सिच्युएशन व्यवस्थित हँडल करेल. कारण त्यावेळी इतके पैसे भरायला तेवढे पैसे तर मी नक्कीच कमावले असतील, राईट? सो डोंट वरी एट ऑल. श्राऊ, किती सहजपणे मला समजवलंस. आज खऱ्या अर्थाने माझी श्राऊ मोठी झाली असं म्हणायला हरकत नाही. शिबाई, माझा हात खराब आहे. मॉम चालतं ग. खरं तर त्यांचं आयुष्य फक्त इलाजांमुळे किंवा डॉक्टरांमुळे वाचलेलं नाही. त्याचं खरं श्रेय जातं ते देवयानीला. विक्रमादित्य त्यांनी तर जगण्याची उमेदच सोडलेली होती. रोज जिवंतपणे मरण यातना भोगत होते ते. त्यांची इच्छाशक्ती संपलेली होती. पण अशा वेळी देवयानीनेच त्यांची आणि त्यांच्या पत्नीची भेट घडवून आणली. वेळीच त्यांना या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आणि त्यामुळेच तुम्ही त्यांना बघू शकताय. तो विक्रमराजे, आय मस्ट से ऑल क्रेडिट गोज टू देवयानी. डॉक्टर, टेन्शनचं काही कारण नाही ना? नाही, आधी काही मल्टिपल कॉम्प्लिकेशन्स होती, पण आता काळजीचं काही कारण नाही. पण तरीही एक गोष्ट मात्र विसरून चालणार नाही. दारू त्यांच्यासाठी विष आहे. खरं तर या सगळ्या मागचं कारण तेच आहे. पण त्यांची विल पॉवर जर अशीच राहिली तर मी मात्र नक्की सांगू शकतो की काळजीचं काहीही कारण नाही. तुम्ही आमच्या भावाचे प्राण वाचवले डॉक्टर. थँक्यू. विक्रमराजे, आभार माझे मानू नका. आभार मानायचेच असतील तर ते देवयानीचे माना. राज बरा असेल ना? त्याचा फोन येऊन सुद्धा खूप दिवस झाले. फोन का नसेल केला त्याने? वागळे सरांना मी मदत करणार आहे हे त्यांना समजलं तर नसेल की राजचं काही बरं वाईट नाही. नाही, असं काही होणार नाही. असं काही होणार नाही. काय होणार नाही? काय ग, दिवसा ढवळ्या स्वप्न बघत असते. तू इथे आहेस आणि मी तुला घरभर शोधते. तुम्हाला काही कामं वगैरे आहेत की नाही? हा, ही त्यातलीच आणि तुझी बहीण पण तशीच. ती देव कुठे गेली? हॉस्पिटलमध्ये गेली. का कामधाम नाही? सतत आपली उकिरडे फुंकत असते. काकू, हे ओरडू नकोस. काय चुकीचं बोलले ग मी? हा, हल्ली तर तिने शाळेत जाणं सुद्धा सोडून दिले, तरी सुद्धा घरात असेल तर शपथ तिची ती तर. हा, आणि तू तू असतेस त्या अतिरेकेच्या स्वप्नात. पण एक लक्षात ठेवा, नुसत्या स्वप्नांवर पोट भरत नाही, त्यासाठी हातपाय हलवावे लागतात. किती दिवस आमच्यावर असं ओझं बनून राहणार? किती दिवस झेलायचं तुम्हाला? काकू असं का बोलतेस तू? का वाईट वाटलं? आता माझी श्राऊच बघ, इतकी मेहनत करत असते. योगा, जिम, ऑडिशन, सतत कुठल्या ना कुठल्या तरी कामामध्ये बिझी असते. आणि तुम्ही बसा स्वप्न बघत. पण स्वप्नांना सुद्धा मेहनतीची जोड लागते. आता ती देऊ कशाला गेली हॉस्पिटलमध्ये? काकू, नील भैया आजारी आहेत. पुरे झाला त्याच्या आजारपणाचं कौतुक. त्या नील आणि रागिणीला मदत करून काहीही निष्पन्न होणार नाही. झालंच तर तिचं आणि आपलं नुकसानच होणार आहे. तो विक्रम येऊन काय तमाशा करून गेला ते पाहिलंच ना.
त्याने फक्त शब्दांचे बाण मारले, पण रणवीर राजेंना कळलं तर ती सगळ्यांच्या डोक्यात गोळ्या घालतील. तुम्हाला सांग, जाऊ दे, हे घे पैसे आणि फळं घेऊन ये. शाहूसाठी मला फ्रूट सॅलड करायचे. बिचारी दिवसभर काम करून दमते, तुम्हाला काय? आता उभी काय, जा ना. आणि फळं बघून आण, नाही तर काहीतरी उचलून घेऊन येशील. नील भैया, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, मी स्वतः विक्रमला इथे घेऊन येईन. तुम्ही का घाई केलीत? देवयानी आधीच खूप उशीर झालाय. उद्या कदाचित सगळंच हातात निसटलं असतं. देवयानी विक्रमला सत्य समजायलाच हवं होतं, तेव्हाच तो तुझा स्वीकार करेल. आज तू आम्हाला दोघांना एकत्र आणलेस, आता तुम्ही एकत्र यायला हवं. विक्रमनी तुझा स्वीकार करायला हवा. तुझ्यावर नील भैया, स्वतःची काळजी घ्या. आणि वहिनी, तुम्ही सुद्धा स्वतःची काळजी घ्या. आम्ही येऊच परत. विक्रम, एवढ्या घाईने कुठे निघालायस तू? आता भैया साहेबांच्या समोर जाण्याखेरीज आमच्या समोर दुसरा कुठलाही पर्याय नाही भैया. त्यांचं खरं रूप आम्हाला कळलं हे त्यांना समजायला हवं. आणि भैया, तुम्ही बरे झाल्यानंतर आपल्याला आपल्या घरी परत जायचंय. आणि वहिनी, तुम्हाला आपल्या घरच्या सुनेचा मान मिळवून द्यायची जबाबदारी आमची. आता ही लढाई आमची आहे. थांबा भाऊजी, आम्हाला कुणाशी लढायचं नाहीये. जे झालं ते झालं. नील बरा झाला, आम्ही पुन्हा एकत्र आलो. आमच्यासाठी हेच खूप आहे. तुम्ही नका आमच्यासाठी भांडू. आणि जे आपलं आहे ना, ते आपल्याला मिळणारच. त्यासाठी भांडायची काहीच गरज नाही. तुम्हाला कळते ना मला काय बोलायचंय ते? तुम्ही यात लक्ष घालू नका बहिणी. भैया साहेबांच्या कर्माची शिक्षा त्यांना मिळायलाच हवी.